आज वॉर्ड क्रमांक 13चे काही नागरिक सकाळी 11 वाजता नगरपंचायतमध्ये नगराध्यक्षा आणि हरुणबाई यांच्याकडे आलेले होते. त्याने आपल्या वॉर्डमधील काही समस्या घेऊन त्या ठिकाणी मांडल्या होत्या. आपल्याला माहिती की हे खरं आहे, आपल्या एक म्हण आहे की रडल्याशिवाय आईसुद्धा दूध पाजत नाही. अगदी तशाच प्रकारे हे नागरिक त्या ठिकाणी आले. त्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या आणि योगायोगानं दोघांनीही त्या समस्या ऐकून घेऊन त्यावर सोल्युशन काढण्यासाठी सध्या आम्ही वॉर्ड क्रमांक 13मध्ये या ठिकाणी काही समस्या फिरून पाहिलेल्या बी आहेत आणि त्यांच्यामध्ये चर्चाही झालेली आहे. अगोदर आपण समस्या काय होत्या हे जाणून संतोषराव कुठेच राहू या ठिकाणी आहेत. काय समस्या होत्या आपण मांडलेल्या? आमच्या गल्लीतले रस्ता मारुती आपले 3 बोर पाण्याचे 3 बोर जे आहेत, एक श्रीराम मंदिर पाटलाच्या चौकातलं आणि सुतारनेटाचं 3 बोर बंद आहेत. आणि आमदार मॅडमच्या घरापासून जी रोड आहे तो रोड पूर्ण होण्यासाठी देशमुखाच्या तिथपर्यंत आणि इकडे खाली जी माळे गल्लीच्या हे सुतारनेटापर्यंत ही जी रोड झालेला आहे त्याच्यावर डबल रोड व्यवस्थित व्हावा आणि चौकातले गट्टू व्हावा. खांदून काय समस्या म्हणजे रस्ता पाणी आणि नाल्याचं. तर अशा प्रकारे समस्या त्यांनी मांडल्या होत्या. आपण नगराध्यक्षा महोदय आहेत आणि हरुणबाई आहेत या ठिकाणी, त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहेत की नेमकं त्यांनी हे कशा सोडवणार. आणि दुसरी गोष्ट हे खरं आहे की सध्या उन्हाळा सुरू आहे, निश्चितच पाण्याची टंचाई तीव्र भासणार आहे. नगरपंचायतनं तर निश्चित काळजी घ्यायला पाहिजे, कारण जोपर्यंत धनेगावचं पाणी येत नाही आहे ज्या दिवशी, कारण धनेगावची पाईपलाईन जुनी झालेली आहे, आता याला सतत ते फुटते आहे, कारणं काही तांत्रिक बी आहेत. परंतु त्यावेळी जी बोर उपलब्ध आहे तिथं आपापल्या परिसरामध्ये त्या वॉर्डमध्ये ते दुरुस्त होणं खूप गरजेचं आहे. आणि नागरिकांनीही निश्चित पाणी कमी हे आता म्हणजे हे म्हणून नाही आहे, तत्त्वज्ञान म्हणून नाही आहे, परंतु जितकं आम्ही कमी आणि व्यवस्थित पाणी वापरू तेवढा उन्हाळा थोडा आपल्याला व्यवस्थित जाऊ शकेल. या ठिकाणी हरुणबाई आहेत, काय सांगाल की नागरिकांनी आज समस्या मांडल्या होत्या त्याबद्दल आपलं काय मत? सर्वप्रथम मी माझ्या वॉर्ड क्रमांक 13मधली जी नागरिक समस्या घेऊन नगरपालिकेला आले तर मी नागरिकाचं मनापासून आभार व्यक्त करतो. कारण ज्यावेळेस लोकप्रतिनिधी असेल किंवा प्रशासनात काम करणारी माणसं असतील ती जर योग्य वेळी योग्य त्या ठिकाणी लक्ष देणार नसतील तर त्यावेळेस त्या ठिकाणच्या जनतेला जागरूक राहावं लागतं. कारण समस्या शेवटी समस्याच आहेत आणि ते जर मांडण्यामध्ये जर काही दिरंगाई होत असेल तर त्यांनी आमच्या पस्तोर येऊन ही त्यांच्या समस्या मांडल्या म्हणजे जागरूक नागरिकाचं त्यांची कर्तव्य निभावलं. त्याबद्दल मी त्या नागरिकांचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी आमच्याकडे ज्या समस्या घेऊन आले त्या समस्या त्यांनी मांडल्या. आम्ही आणि नगराध्यक्ष या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे काम चालू असताना आम्ही त्या ठिकाणी आलो आणि त्यांच्या मागण्या रास्त होत्या. तर तागलीच आमचे सर्व पाणी पुरवठ्याचे कर्मचारी असतील, इंजिनियर असतील, आमचे OS असतील, सगळे या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आम्ही त्यांना 2-4 दिवसामध्ये हे ज्या बोरचं समस्या असेल, त्या ठिकाणी टुट्ट्या बसविण्याची समस्या असेल, चिल्लर चालर आहेत ते आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करण्याचं त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि ते आम्ही करून घेणार आहेत. आता राहिला दुसरा प्रश्न की लोंढे गल्लीचा 25 वर्षापासूनचा प्रश्न होता की त्या ठिकाणी पाण्याची फार मोठी समस्या होती. ते सोडविण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणून पाईपलाईन घेऊन जावी लागली. पाईपलाईन घेऊन गेल्यामुळे त्या ठिकाणी रस्त्याची दुरावस्था झालेली होती. ती सगळ्या लक्षात घेऊन मग त्या ठिकाणी आम्ही त्या रस्त्यासाठी 29 लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याचं टेंडर झालेलं आहे आणि त्याची 2-4 दिवसामध्ये वर्क ऑर्डर होऊन जाईल आणि त्या माध्यमातून ते ठोंबरेताईंच्या घरापासून ते देशमुखांच्या माढीपर्यंतचा हा जो रस्ता खराब झालेला आहे तो रस्ता आता एकदम सुंदर करून घेण्यात येईल. नागरिकांनी सुद्धा जागरूकपणे ते चांगल्या पद्धतीनं काम करून घ्यावं. इंजिनियरसुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी लक्ष देतील आणि नगरपालिकासुद्धा लक्ष चांगल्या प्रकारे देईल. परंतु तुम्ही आमचे डोळे आहात, जनता म्हणजे आमचे डोळे आहात. आम्ही काय प्रत्येक ठिकाणी जाऊन असं बघू शकत नाहीत, परंतु तुम्ही जर आमच्यापासून समस्या मांडली तर त्याचं निराकरण करणं हे आमचं कर्तव्य आणि त्यात आम्ही कुठे कमी पडणार नाहीत. आणि हा जो सतीश डांगेंच्या घरासमोर जाणारा जो रस्ता आहे, इकडून जाणारा जो बऱ्याच गावकोसाचा रस्ता बऱ्याच दिवसापासून समस्या आहे, ती रस्तासुद्धा आता आपण पर्याय हातात घेऊ. कारण उन्हाळ्यामध्येच ते करणं जरुरी आहे, पावसाळ्यामध्ये ते चालणं अशक्य होतं. म्हणून आम्ही त्या सध्याने आता पोल उभा केलेले आहेत, त्यात तारा ओढण्याचं आणि त्याला मजबूतीकरण करून ते कडीपर्यंत घेऊन जाण्याचं आपण सगळ्याच्या सहकार्यातून ती एक आपण मार्गस्थ करू. आणि या ठिकाणी जे समस्या त्यांनी मांडल्या त्या लवकरात लवकर आपण घेऊ. आणि आपल्याला लोकांच्या ज्या स्वच्छतेच्या समस्या होत्या तर आमचं असं ठरलं की त्याबद्दल त्या वार्डातले जे तरुण वर्ग आहे, जे आलेले लोक आहेत, जे होतकरू आहेत, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आमचं नशीब चांगलं की रोटरीचे चालू अध्यक्ष
आणि संस्थापक अध्यक्ष या ठिकाणी आहेत, आमचे दादा या ठिकाणी आहेत, आमचे मार्गदर्शक. तर या सगळ्यांनी असं आश्वस्त केलं आम्हाला की शनिवारी आपण केजमध्ये आता इथून पुढे एक दिवस शनिवार रविवार प्रत्येक एका वार्डात या पद्धतीनं शनिवारी वार्ड नंबर 13 मध्ये ज्या पद्धतीनं लोकांनी 1500 लोकांनी बाहेरून येऊन आपलं गाव साफ केलं, तर आपण आपलं गाव स्वच्छ करावं ह्या दृष्टिकोनातून केज नगर पंचायत असेल, रोटरी क्लब असेल आणि वार्ड क्रमांक 13 तील सगळे तरुण वर्ग असेल यांना बरोबर घेऊन शनिवारी सकाळी 7 ते 11 या कालावधीमध्ये आपण महास्वच्छता अभियान वार्ड क्रमांक 13 हे राबविणार आहेत. सगळे यंत्रणा नगरपंचायत पुरवील, कर्मचारी नगरपंचायत पुरतील आणि आपण सगळे मिळून आपलं गाव, आपला वार्ड, आपली स्वच्छता ह्या उद्देशानं आपण त्याच्यामध्ये सहभाग घेऊयात. आणि अशीच पद्धती 2 महिने जर आपण केजमध्ये तर अशा पद्धतीचा कार्यक्रम राबविला तर केज एकदम टकाटक स्वच्छ होऊन जाईल, त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही आणि पावसाळ्याच्या पूर्वीची सगळी आपली कामं स्वच्छ होऊन जातील. अशा पद्धतीचा निर्णय या ठिकाणी घेतल्यामुळं तुमचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जास्तीत जास्त संख्येनं 100, 150, 200 संख्येनं तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहावा आणि आपल्या गावासाठी 7 ते 11 म्हणजे कुणाचा व्यवसायाचा काही अडचण नाही, काय नाही, सकाळची वेळ असते, सगळे एन्जॉय करून आपण त्याला गावाला आपलं गाव पण देण्याचा प्रयत्न करू. त्याबद्दल तुमचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जी तुम्हाला समस्या सांगितल्या ती 2-4 दिवसात तुमच्या मिटविण्यासाठी आम्ही पूर्णपणे आश्वस्त तुम्हाला करतो. एवढंच या ठिकाणी मला सांगावं वाटतं. हरुणबाईकडे माणसं कामाला लावायची खूप कला आहे आणि ते नक्की त्यामध्ये यशस्वी होतील याची खात्री आहे. खरं तर एक गोष्ट महत्त्वाची आहे की त्यांनी म्हटल्याप्रमाणे हा पानंद रस्ता जो आहे या वॉर्डमधला हा खूप अतिशय महत्त्वाचा वाटतो. कारण का रस्ते कुठल्याही शहरासाठी आणि वॉर्डसाठी खूप महत्त्वाचे आहेत. हा पानंद रस्ता एक खरं प्रयत्न करून नगरपंचायत आणि जे गाव इथल्या भागाचे नागरिक आणि बाकी सगळ्यांनीच यंत्रणा आहे त्यांनी सामोपचारानं कुठं अडचण येत असेल ते पूर्ण करणं गरजेचं आहे. खरं तर हरुणबाई बोललेले आहेत. हरुणबाई आणि सीताताई नगराध्यक्षा यांचे शब्द एकच आहेत, पण तरीही त्या आमच्या नगराध्यक्ष आहेत म्हणून त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की जे नेमकं आत्ता त्यांनी सांगितलं नागरिकांना त्याबद्दल त्यांचं काय मत आहे. सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करते की तुम्हाला ह्या सगळ्या समस्या घेऊन केज नगरपंचायतपर्यंत यावं लागलं. 5 मिनिट अगोदरच मला सोनकांबळे साहेबांचा फोन आला आणि ते म्हणालेत की वार्ड क्रमांक 13चे लोक या ठिकाणी त्यांच्या काही समस्या घेऊन आल्या, तुम्ही इकडे येऊ शकतात का. तर मी 5व्या मिनिटाला नगरपंचायतमध्ये पोचले. पण सर आणि साहेब म्हणल्याप्रमाणे की मागितल्याशिवाय काहीच मिळत नाही. तर निश्चितच ते तिथं आल्यामुळे नेमके त्यांच्या किती ज्वलंत प्रश्न आहेत हे बघण्यासाठी आम्ही आत्ता वॉर्ड क्रमांक 13मध्ये पायी सगळा दौरा केलेला आहे. सगळ्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत आणि निश्चितच त्या समस्या खूप गरजेच्या आहेत, खूप लोकांच्या गरजेच्या आहेत. म्हणजे पाण्याचा प्रश्न, पाईपलाईन किंवा हे निर्जीव थोडं जुनी झाल्यामुळे आहेच, तर लगेचच आम्ही 2 बोर 3 बोरची ऑर्डर पण तयार केलेली आहे. सर येईल ते आता टेंडर झालेलेच आहेत, जवळपास येईल त्याच्यामध्ये 29 लाख रुपये त्यांनी जो ज्या रस्त्याची मागणी केली होती त्यालाही दिलेले आहेत. फक्त मी विनंती वजा आव्हान करेन लोकांना की ज्या काही आपण नवीन बोरवेल टाकतो किंवा त्याचं स्टार्टर बसवतो तर त्याला एक आता उन्हाळा असल्यामुळे ठराविक वेळ ठेवावा, ठराविक वेळेतच सुरू करावा आणि ठराविक वेळेत बंद करावा. कारण की व्होल्टेज कमी जास्त होते आणि त्याच्यामुळं जळत आहे. निश्चितच आपल्याला ह्या उन्हाळ्यामध्ये जी काही पाण्याची समस्या येणार आहे आणि ती भेडसावणारच आहे, कारण की धनेगावची पाईपलाईन कमी जास्त मोटर जळणे हा कार्यक्रम होणारच आहे जुनी झाल्यामुळे. तर आव्हान एवढंच असेल आणि विनंती पण असेल की आपण सगळेजण मिळून बोरचं व्यवस्थापन कसं करायचं याच्यावर वार्डातील लोकांनी लक्ष द्यावं. आणि निश्चितच तुमच्या सगळ्यांसाठी टाळ्या की तुम्ही इतक्या लवकर, आपणच आपल्यासाठी टाळ्या वाजूया, इतक्या लवकर स्वच्छता अभियान राबवण्यासाठी तयार झालात. मला वाटतं नानासाहेब धर्माधिकारी मागच्या रविवारीच त्या प्रतिष्ठानचे 1,500 लोक केजमध्ये आलेत. केजमध्ये लोक आलेत आणि सगळं केज मुख्य रस्ते स्वच्छ करून गेलेत. पण संध्याकाळी आम्ही रेस्ट हाऊस समोर जर गेलो तर तेवढाच ढिगारा आम्हाला दिसला. खरडून आम्ही झाडून घेतलं होतं. तर विनंती अशी आहे की कुणीही रस्त्यावर कचरा टाकू नका, नालीमध्ये कचरा टाकू नका. विनंती आहे, कचऱ्याची गाडी आली नाही तर आम्हाला फोन करा. आमचे नंबर 24 तास चालू आहेत, कधी फोन केला तर आम्ही रिसीव्ह करतो. तर विनंती एवढीच आहे, पाणी आणि स्वच्छतेवर लक्ष द्यावा आणि आम्हाला सहकार्य करावा. धन्यवाद. सर तुमच्या माध्यमातून फक्त माझ्या केजवासीला एक सूचना आहे माझी की आपण जे आहे तर पाणी सुरळीत करण्यासाठी आता अंबाजोगाईकरांना तो देशमुख कंस्ट्रक्शन हे गुत्तेदार आहे त्याला सर्व्हिसिंगचं काम दिलेलं आहे. त्याचं आपल्याला आश्वस्त केलेलं आहे की मी तुम्हाला 6व्या-7व्या दिवशी पाणी देईन आणि त्याचा आपण विश्वास ठेवून त्याला पूर्णपणे काम करून आपण घ्यायला आलो. ती मी तुम्हाला सांगतो, काही जरी घटना असल्या तरी माझ्या केजवाशाला पाण्यापासून तंतन वनवन करायची आवश्यकता पडणार नाही. आम्ही तर रात्र दिवस करून 6व्या-7व्या दिवशी केजवाशाला पाणी देण्याचा प्रयत्न लवकरात लवकर करूच.
परंतु ज्या ज्या भागामध्ये बोरवेल्स बंद पडलं तर आम्हाला दोघांपैकी कुणालाही फोन करून तुम्ही सांगू शकता, कारण इलेक्ट्रिकल पार्ट असतो, कधी बंद पडतो. तुम्ही जर महिन्या 15 दिवसात येऊन आम्हाला फोन केला आणि पुन्हा सांगितलं की 15 दिवसपर्यंत आम्हाला पाणीच नाही, तर ते योग्य होणार नाही. तुम्ही तत्परतेनं आम्हाला लगेच संपर्क साधा, तुमची सेवा आम्ही त्या ठिकाणी पुरवू आणि केज वाशाला कुठलीच पाण्याची समस्या भेडसावणार नाही, ह्याच्यासाठी 100% आम्ही कटिबद्ध राहू, एवढं आश्वासन आम्ही एक तुम्हाला प्रायव्हेट यंत्रणा निवडली की त्यांनी 3 महिन्यासाठी आम्हाला सेवा द्यावी. निश्चित आपण पाहू आणि ती देईल शकतो की धनेगाव तलावात पाणी, धरणामध्ये पाणी आहे, परंतु केज नगरपंचायतनं आवाहन केल्याप्रमाणे काही तांत्रिक अडचणी येतात आणि नागरिकांनीही त्याला आपण ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी सहकार्य करावं. आणि बाकी स्वच्छता अभियानाबद्दलही त्यांनी शनिवारी जे सांगितले त्यामध्ये आपण एक सवय लावूया की आपलं शहर आपलं स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करूया. नाही, इकडे वाढलं पण त्या रस्त्याचं बी दाखवा सर. रस्ता असताना सुद्धा म्हणजे जिथं निघत नाही तिथं तरी करा ना. हा पुढचं राहू द्या, पुढचं राहू द्या, पुढचं पुढं बघू, पुढं नाली रस्ता पाणी